हॅलो स्टुडंट्स, आज आपण अतिशय छान असा एक विषय पाहणार आहोत आणि तो विषय आहे इंग्रजीच्या ग्रामरचा पूर्ण गाभा आहे। इंग्रजीचं कोणतंही ग्रामर जर तुम्ही अभ्यास करायला लागलात तर तुम्हाला टेन्स हा भाग पाहावाच लागतो आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो आपण टेन्स पाहणार आहोत। मित्र, टेन्सबद्दल असंख्य व्हिडिओ उपलब्ध असताना आपण हा आजचा जो व्हिडिओ पाहणार आहोत तो महत्त्वाचा का आहे तर मी त्यात टेन्समधला एक टॉपिक घेतलेला आहे, केवळ सिंपल टेन्स घेणार आहे आणि त्या सिंपल टेन्सबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। एवढी सविस्तर माहिती तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये भेटणार नाही आणि जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुमचं मग तो विद्यार्थी तिसरीचा चौथीचा असेल, 8वी 9वी 10वीचा असेल, 11वी 12वीचा असेल किंवा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी असेल, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ फार उपयोगाचा आणि परीक्षेच्या दृष्टीने इंग्लिश स्पीकिंगच्या दृष्टीने देखील तो महत्त्वाचा असणार आहे। म्हणून मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की हा व्हिडिओ थोडका पाहून उपयोग नाही, सुरुवातीला पाहून उपयोग नाही, तर तो पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागणार आहे आणि शेवटपर्यंत जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल हा विषय तुम्हाला समजला की नाही याच्याबद्दल मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरं पण आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत आणि म्हणून मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ अर्धवट पाहायचा असेल तर तो मुळात पाहूच नका। जर तुम्हाला हा पाहायचा असेल तर पूर्णपणे व्हिडिओ पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी सिंपल प्रेझेंट टेन्स की ज्याला आपण इनडेफिनेट टेन्स पण म्हणतो याची इत्थंभूत पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्र, चला सुरुवात करूया आपण आपल्या विषयाला, टेन्स। मित्र, तुम्हाला माहीत आहे की टेन्स हा इंग्रजीमध्ये फार महत्त्वाचा विषय आहे। जवळपास सगळं ग्रामर जर तुम्हाला अभ्यासायचं असेल तर तुम्हाला टेन्स आला पाहिजे किंवा रायटिंग स्किल जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला टेन्स आला पाहिजे आणि जर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगही बोलायची असेल तर तुम्हाला टेन्स आलं पाहिजे, बरोबर आहे। ह्या सगळ्या गोष्टीसाठी टेन्स आवश्यक आहे। ते कसं आवश्यक आहे आणि ते कसं आपण अभ्यासणं गरजेचं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर टेन्स म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे टेन्स म्हणजे काळ। काळ म्हणजे काय? बरोबर आहे, काळ म्हणजे टाईम, वेळ। तर या ठिकाणी मग आपल्याला माहीत आहे की वेळ किती प्रकारची असते, होऊन गेलेली एक वेळ, जी चालू आहे ती एक वेळ आणि येणारी एक वेळ, असे सर्वसाधारणपणे आपण वेळेचे 3 प्रकार बघतो। किती बघतो? 3। मग जी चालू काळ असतो आपण तिला प्रेझेंट टेन्स म्हणतो। आता जो काळ चालू आहे, मी तुमच्याशी बोलतोय, हा जो काळ कोणता आहे? हा प्रेझेंट टेन्स आहे। म्हणजे टेन्सचे जे मी 3 काळ सांगतोय ते लक्षपूर्वक आहे का, आणि हे प्रेझेंटचे 3 काळ जे आहेत हे टाईम बॉन्ड आहे, म्हणजे टाईमशी निगडीत आहेत, वेळेशी संबंधित आहेत। आताचा जो चालू वेळ आहे तो आहे प्रेझेंट टेन्स। जो होऊन गेलेला वेळ आहे, जो संपलेला आहे, मग तो सकाळी संपला असेल, काल संपला असेल, मागच्या वर्षी संपला असेल, 100 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी संपला, तो आहे होऊन गेलेला टाईम। तो कोणता आहे? पास्ट टेन्स। त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण? भूतकाळ। म्हणजे जी गोष्ट होऊन गेली ती पास्ट टेन्स आणि जी गोष्ट इथून पुढे घडणार आहे, म्हणजे रात्री घडेल किंवा सकाळी घडेल उद्या किंवा 1 वर्षांनी घडेल, 1 महिन्याने घडेल, 10 वर्षांनी घडेल, 100 वर्षांनी घडेल, त्याला म्हणतो आपण भविष्यकाळ, फ्युचर टेन्स। तर असे काळानुसार 3 प्रकार, प्रेझेंट, होऊन गेलेला पास्ट आणि पुढे येणारा फ्युचर। तर हे 3 काळ आहेत, हे प्रत्येकाने समजून घ्या, कारण जेव्हा जेव्हा आपण इंग्लिशमध्ये वाक्य तयार करतो किंवा कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही वाक्य बोलत असतात तेव्हा या 3 काळाचा विचार करून आपण वाक्य बोलत असतात। मी आता काय करतो, काय झालं आहे आणि काय होणार आहे, अशी आपली बोलण्याची वेळेला धरून पद्धत असते आणि मग आपल्याला जर जेव्हा बोलायचं असतं तेव्हा हे जर कळालं तर आपण हे टाईम जर कळाला तर आपण सविस्तरपणे या ठिकाणी बोलू शकतो। तर टाईमनुसार 3 काळ आहेत हे लक्षात आलं। प्रेझेंट चालू आहे तो, पास्ट होऊन गेलेला आणि फ्युचर जो येणार आहे तो, हे 3 प्रत्येकाच्या लक्षात आले पाहिजे। किती? 3, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर। आता ह्या 3ही काळाचे 4 उपप्रकार पडतात।
प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात आणि हे 4 उपप्रकार कशानुसार पडतात तर प्रत्येक काळामध्ये 4 ॲक्शन असतात. किती ॲक्शन असतात? 4. ॲक्शन म्हणजे कृती, क्रिया, 4 क्रिया असतात आणि या क्रियेनुसार आपल्याला प्रत्येक काळाचे म्हणजे चालू आहे त्या प्रेझेंटचे, पास्टचे आणि फ्युचरचे 4 प्रकार पडतात, हे लक्षात घ्या. आणि हे प्रकार कशावर अवलंबून आहेत? ॲक्शनवर, क्रियेवर. तर हे कोणते आहेत ते बघा. सिंपल ॲक्शन असते. सिंपल ॲक्शन म्हणजे ती ॲक्शन चालू आहे का बंद आहे का संपलेली आहे का हे कळत नाही, ती अनिश्चित असते. सिंपल ॲक्शन कशी असते? अनिश्चित असते, म्हणजे ती चालू आहे का बंद आहे ते पण कळत नाही. म्हणून ही जी सिंपल ॲक्शन असते या सिंपल ॲक्शनला दुसरा एक शब्द आहे इनडेफिनिट. सिंपल टेन्सला इनडेफिनिट टेन्स पण म्हणतो, हे लक्षात घ्या. सिंपलला दुसरा एक शब्द आहे इनडेफिनिट. दुसरी ॲक्शन असते कंटिन्युअस. म्हणजे आता मी तुम्हाला बोलतोय ही ॲक्शन कशी आहे? कंटिन्युअस, कंटिन्यू आहे म्हणजे चालू आहे, सध्या घडते. जी ॲक्शन, जी क्रिया सध्या घडते त्या क्रियेला कंटिन्युअस असं म्हणतात. याला दुसरा पण शब्द आहे कंटिन्युअसला प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे जी सध्या प्रोग्रेसमध्ये आहे, जी सध्या प्रगतीमध्ये आहे, जी सध्या चालू आहे, अशा 3 ॲक्शन असतात. आणि तिसरी एक ॲक्शन आहे परफेक्ट ॲक्शन. कोणती? परफेक्ट ॲक्शन म्हणजे जी ॲक्शन संपून गेलेली आहे. म्हणजे मी आत्ता बोलतोय, हा जो टाईम आहे याच्या अगोदर काही वेळापूर्वी जी ॲक्शन संपलेली असते तिला आपण म्हणतो परफेक्ट ॲक्शन. परफेक्ट म्हणजे संपलेली, परिपूर्ण झालेली ॲक्शन. ही झाली तिसरी. आणि चौथी एक ॲक्शन असते की ज्या ॲक्शनचा वापर करून चौथा टेन्स होतो, चौथा टेन्सचं एक रूप होतं, काळ होतो, तो आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चौथी ॲक्शन कोणती आहे? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याला मराठीमध्ये काय म्हणतो? पूर्ण चालू क्रिया किंवा चालू पूर्ण क्रिया. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा कंटिन्युअस परफेक्ट टेन्स अशा दोन्ही पद्धतीने ह्याला म्हणतात. म्हणून आता आपल्या हे लक्षात ठेवा की टेन्स पाहायचं आहे आपल्याला. टेन्समध्ये काळानुसार, वेळेनुसार 3 टेन्स असतात. एक आहे चालू असलेला प्रेझेंट, होऊन गेलेला पास्ट आणि जो येणार आहे तो फ्युचर. या प्रत्येकाचे 3 प्रकार, प्रत्येकाचे 4 प्रकार असतात आणि ते प्रकार हे ॲक्शननुसार असतात. जी ॲक्शन अनिश्चित असते, जिचा चालू आहे का बंद आहे का संपलेली आहे हे लक्षात येत नाही, तिला इनडेफिनेट ॲक्शन किंवा सिंपल ॲक्शन म्हणतो. दुसरी चालू ॲक्शन तिला आपण कंटिन्युअस ॲक्शन म्हणतो आणि तिलाच प्रोग्रेसिव्ह पण म्हणतात. तिसरी ॲक्शन जी होऊन गेलेली आहे तिला परफेक्ट ॲक्शन म्हणतो आणि चौथी असते ती असते परफेक्ट, म्हणजे थोडीशी संपलेली असते आणि अजूनही चालू असते, तिला परफेक्ट कंटिन्युअस ॲक्शन म्हणतो. असं प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार पडतात, हे लक्षात घ्या. मग हे आतापर्यंत पाहिलं आपण. आज आपल्याला त्यातली पहिली ॲक्शन पाहायची, पहिला टेन्स पाहायचा आहे आणि तो म्हणजे आहे सिंपल टेन्स. कोणता पाहायचा आहे? सिंपल टेन्स म्हणजे इनडेफिनेट टेन्स. या इनडेफिनेट टेन्समधला पहिलं पाहायचं आहे जो प्रेझेंटमध्ये आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता पाहायचा आपल्याला? नीट बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स. यालाच इनडेफिनेट प्रेझेंट टेन्स देखील म्हणतो. ह्याला इनडेफिनेट का म्हणतात? मी मगाशी सांगितलं की याच्यातली जी क्रिया असते, ॲक्शन असते, ही अनिश्चित असते, ती बंद आहे का चालू आहे कळत नाही. तर मग याचं सूत्र काय आहे, याचं स्ट्रक्चर काय आहे? तर याच्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतो, नंतर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप येतं, क्रियापदाचं पहिलं रूप येतं आणि नंतर RPS म्हणजे शिल्लक वाक्य, बाकीचं वाक्य आपण RPS म्हणूया. आपण ऑब्जेक्ट नाही म्हणायचं, आपण RPS म्हणूया, रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. तर अशा प्रकारचं याचं स्ट्रक्चर असतं. आता याच्यामध्ये V1 जे आहे, V1मध्ये मी ब्रॅकेटमध्ये बघा S किंवा ES लिहिलेलं आहे. हे S किंवा ES कधी वापरतात? जेव्हा सब्जेक्ट हा एकवचनी असेल, एकवचनी नाम असेल आणि किंवा एकवचनी प्रोनाउन असेल, तृतीयपुरुषी ही, सी, इट असेल, तर अशा वेळेस सब्जेक्टच्या नंतर क्रियापदाला म्हणजे हे V1 आहे याला S किंवा ES प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ बघूया आपण की
राम स्पीक्स इंग्लिश. उदाहरण नीट समजून घ्या. राम स्पीक्स इंग्लिश. या ठिकाणी स्पीकला यस प्रत्यय का लागला? कारण राम हा सिंग्युलर आहे, एकवचनी नाऊन आहे, म्हणून त्याला यस प्रत्यय लागला. जेव्हा करता एकवचनी असतो तेव्हा क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, हे लक्षात ठेवा. किंवा प्रोनाऊन असेल, ही सी इट असेल, तर तेव्हा देखील क्रियापदाला या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, हे लक्षात ठेवा. जेव्हा क्रियापदाच्या शेवटी ओ हे लेटर असेल किंवा डबल एस असेल किंवा एक्स असेल किंवा सी एच असेल किंवा एस एच हे लेटर्स असतील, तेव्हा त्या क्रियापदाला ईएस प्रत्यय लागतो. लक्षात घ्या, नेहमी यस प्रत्यय लागतो, परंतु जेव्हा हे लेटर्स असतील तेव्हा त्या क्रियापदाला ईएस प्रत्यय लागतो, हे लक्षात ठेवा. आता पुढं पाहूया, ह्याची काही उदाहरणं बघूया. दिशा रिटर्न्स होम. या ठिकाणी दिशा जी आहे, दिशा हे एकवचनी आहे, म्हणून रिटर्नला यस प्रत्यय लागले. अजून एक एक्झाम्पल बघू. यू स्पीक इंग्लिश. यू स्पीक इंग्लिश या वाक्यामध्ये स्पीकला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला नाही. का? कारण यू हे प्रोनाऊन आहे, यूच्या नंतर यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. मग असे आय, वी आणि यू, दे यातले आय आणि यू हे एकवचनी सोडता वी, यू आणि दे जे आहेत हे अनेकवचनी असल्यामुळे त्यांच्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे जे वाक्य आहेत हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये करतात, हे लक्षात ठेवा. आता काही नियम आहेत की सिंपल प्रेझेंट टेन्स कधी वापरतात. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की सिंपल प्रेझेंट टेन्स हे फॅक्ट सांगताना, जे वास्तव आहे, सत्य आहे, हे सांगताना सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. जसं की सन रायजेस इन द ईस्ट हे वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये सूर्य हा ईस्टला उगवतो, हे वास्तव आहे. मग अशा वेळेस नेहमी प्रेझेंट टेन्स वापरतात, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. इथं बघा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला दिसेल. किंवा जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे हे सांगताना देखील अशा प्रकारचे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतात. दुसरी, स्टोरीज सांगताना देखील सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. जसं कॅट कॅचेस रॅट. याच्यामध्ये आपण गोष्ट सांगायला कॅट कॅचेस रॅट, तर मांजर उंदराला पकडते. याच्यामध्ये देखील स्टोरी सांगताना देखील बऱ्याच वेळेस स्टोरी सांगताना देखील सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. किंवा आपण न्यूजच्या हेडलाईन बघतो, त्या हेडलाईन्स देखील सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. हे नियम आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. किंवा एखाद्याची आपल्याला सवय सांगायची, ही गोज टू स्कूल एव्हरी डे, तो रोज शाळेत जातो, ती त्याची सवय आहे. ही तिसरा नियम आपल्या लक्षात ठेवायचा की एखाद्याची सवय सांगण्यासाठी या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतात. अजून एखादी टाईम बॉन्ड गोष्ट आहे जी भविष्य काळामध्ये घडणार आहे, परंतु ती टाईम बॉन्ड आहे, ती सांगण्यासाठी देखील सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. जसं की मूव्ही स्टार्ट्स ऑन 6 PM, म्हणजे मूव्ही ही 6 वाजता, तो चित्रपट आहे तो 6 वाजता चालू होणार आहे. ॲक्शन भविष्य काळातली आहे, परंतु ती टाईम बॉन्ड ॲक्शन असल्यामुळे तिला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतात, जी भविष्य काळातली असली तरी. किंवा द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका कम्स ऑन संडे, तर इथं ही ॲक्शन जरी भविष्य काळातली असली किंवा ही घटना जरी भविष्य काळातली असली तरी मात्र ती टाईम बॉन्ड असल्यामुळे आपण तिला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याचं गरज आहे. अशा प्रकारचा यांचा जो वापर आहे 4 ते 5 वापर हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणजे हे 11वी-12वीच्या मुलांना आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्येच्या मुलं आहेत त्यांना देखील या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर हे झाले वापर बघितले आपण की तो कसे वापरतात, म्हणजे ते कधी वापरतात किंवा ह्याचे नियम काय आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा इनडेफिनिट टेन्स वापरण्याची हे आपण आता बघितले. आता काही शब्द आहेत त्याला आपण टाईम एक्सप्रेशन्स म्हणतो, त्यांचा वापर या ठिकाणी या टेन्समध्ये केला जातो. जसं की ऑलवेज, युजली, नेव्हर अशा प्रकारचे जे शब्द आहेत म्हणजे टाईम सांगणारे, यांचा वापर या ठिकाणी करतात. परंतु लक्षात ठेवा, असे जेव्हा एक वर्ड्स असतात, एका शब्दाचे टाईम एक्सप्रेशन असतात, हे वापरताना नेहमी सब्जेक्ट आणि व्हर्बच्या मध्ये वापरतात. आणि जेव्हा 2पेक्षा जास्त टाईम एक्सप्रेशन असतात
तेव्हा ते शेवटी वापरतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपण ऑलवेज वापरूया. ऑलवेज कधी वापरतो हे बघा, हे वाक्य आय ऑलवेज अराईव्ह ऑन द टाईम. इथं ऑलवेज आय आणि अराईव्हच्या मध्ये वापरलेलं आहे. परंतु जेव्हा आपल्याला वन्स अ वीक हे टाईम एक्सप्रेशन वापरायचे, वन्स अ वीक, ते कधी वापरतात, शेवटी वापरतात. जसं की आय अराईव्ह इन द स्कूल वन्स अ वीक. आय अराईव्ह इन द स्कूल वन्स अ वीक. इथं वन्स अ वीक हा जो टाईम एक्सप्रेशन आहे तो शेवटी वापरला आहे, कारण त्याच्यामध्ये 3 शब्द आहेत म्हणून. पण एका शब्दाचा असेल तर पहिल्या वाक्यामध्ये ऑलवेज वापरला, पण सब्जेक्टमध्ये आणि व्हर्बमध्ये वापरतात. ही एक गोष्ट आपल्याला यांच्याबद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण बघितलं की सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याची वाक्य बघितले, ते कधी वापरतात ते बघितलं, त्याचं स्ट्रक्चर बघितलं. आता आपण पाहूया की सिम्पल प्रेझेंट टेन्सची निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे, नकारार्थी वाक्य कसे बनवायचे, तर ते आपण पाहूया. तर आपल्याला माहिती आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्सचं मी तुम्हाला स्ट्रक्चर सुरुवातीला सांगितलं होतं की यस प्लस V1 प्लस RPS. हे स्ट्रक्चर निगेटिव्ह करताना काय बदल होतात ते आता बघा. तर निगेटिव्ह करताना स्ट्रक्चर असं होतं, यस प्लस डू डज प्लस नॉट प्लस V1 प्लस RPS. इथं काय बदल झालेला आहे, तर इथं सब्जेक्टच्या नंतर डू आणि डज आलेलं आहे. का डू आणि डज आलेलं आहे, तर आपल्याला माहीत आहे की हे जे नॉट असतं, हे नॉट जेव्हा नकारार्थी वाक्य करायचं तेव्हा आपण वापरतो, आणि ते कधी वापरतो, ते सहाय्यकारी क्रियापदानंतर वापरतो. म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लक्षात ठेवा सगळेजण, हे फार महत्त्वाचं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं असतं, तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद डू आणि डज असतं. ते नकारार्थी वाक्य करताना आपल्याला नॉटच्या अगोदर वापरावं लागतं, किंवा नॉट वापरण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू आणि डज या ठिकाणी वापरावं लागतं. म्हणून सूत्र कसं होईल, यस प्लस डू आणि डज प्लस नॉट प्लस V1 प्लस RPS. याचं वाक्य कसं होईल हे बघा, रवी डज नॉट ड्राईव्ह अ कार. रवी डज नॉट ड्राईव्ह अ कार. या ठिकाणी रवी कार चालवत नाही, तर इथं नॉट कधी वापरलं आहे, डज नंतर. किंवा डूचं एक एक्झाम्पल बघूया, वी डू नॉट वर्क ऑन संडे. इथं डू कधी वापरलं आहे, नॉटच्या अगोदर, आणि डू का वापरले, तर वे आहे म्हणून डू वापरलेलं आहे. म्हणजे डज कधी वापरायचं, डू कधी वापरायचं हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. डज हे ही, सी, इट हे सर्वनामे असतील तेव्हा वापरतात, आणि जेव्हा एकवचनी नाम असेल तेव्हा डज वापरतात. तर अनेकवचनी सर्वनामे असतील जसं की वी, यू, दे, आणि अनेकवचनी नामे जसे पीपल, स्टुडंट्स, अशा वेळेस डू वापरतात, हे लक्षात ठेवा. किंवा आणि आय आणि यू नंतर हे एकवचनी असताना देखील यांच्यानंतर पण डू वापरतात, हे लक्षात ठेवा. समजलं? निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायचे ते समजले. आता आपण शेवटच्या भागाकडे येऊया. यातला शेवटचा भाग आहे तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कसे बनवायचे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस हा जो व्हिडिओ आहे हा एवढा महत्त्वाचा का आहे मित्रो, तर याच्यामध्ये आपण सगळे भाग अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बघितलेत, निगेटिव्ह सेंटेन्सेस बघितलेत, आणि आता आपण पाहतोय इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवताना हे स्ट्रक्चर कसं होईल ते बघा. आपण अफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर बघितलं, निगेटिव्हचं स्ट्रक्चर बघितलं, आता बघा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की डू आणि डज कधी घेतलं आहे, सब्जेक्टच्या अगोदर. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवताना जे सहाय्यकारी क्रियापद असतं डू आणि डज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, हे सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं, नंतर सब्जेक्ट घ्यायचा, नंतर मेन व्हर्ब घ्यायचं, नंतर इतर शिल्लक जे वाक्य आपण RPS म्हणतो ते घ्यायचं, आणि नंतर शेवटी प्रश्नार्थक चिन्ह घ्यायचं, ते विसरायचं नाही. प्रश्नार्थक वाक्यात जर तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह दिलं नाही तर ते प्रश्नार्थक वाक्य होणार नाही. लक्षात ठेवा, फार महत्त्वाचा आहे हा मुद्दा. बरेच जण काय करतात, प्रश्नार्थक वाक्य बनवतात आणि प्रश्नार्थक चिन्हच वापरत नाहीत, है ना. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. तर मग आता डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण बघूया याची काही एक्झाम्पल बघूया प्रश्नार्थक वाक्याची. तर डज वरचंच वाक्य करू आपण याच्या अगोदरचं निगेटिव्हमधलं. डज रवी ड्राईव्ह अ कार, हे वाक्य बघा प्रश्नार्थक झालं. डज रवी ड्राईव्ह अ कार, यस नो टाईप क्वेश्चन आहे हा, म्हणजे होय किंवा नाही असं उत्तर येणार हे वाक्य आहे. डज रवी ड्राईव्ह अ कार,
रवी कार चालवतो का? अशा प्रकारचे प्रश्नार्थक वाक्ये डू आणि डजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरले जातात, तयार केले जातात डू आणि डजचा वापर करून, हे लक्षात ठेवा. किंवा डू वी वर्क ऑन संडे, दुसरं प्रश्नार्थक वाक्य डू वी वर्क ऑन संडे. इथं डज कधी वापरलं, डू कधी वापरलं आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये हे जे रवी आणि वी आहे यांच्या अगोदर कसं सहाय्यकारी क्रियापद डू आणि डज वापरलं हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर मित्र, अशा पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर, दुसरं सिंपल प्रेझेंट टेन्सचे एक्झाम्पल आणि सिंपल प्रेझेंट टेन्स कधी कधी वापरतात त्याचे नियम, आणि त्याचबरोबर निगेटिव्हमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स कसे वापरतात ते बघितलं. नंतर इंट्रोगेटिव्हमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स कसं करतात ते बघितलं. नंतर डू आणि डज कसे वापरतात निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह करताना आपण ते बघितलेलं आहे. म्हणून हा व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा परिपूर्ण वापर किंवा नियम हे सगळे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता आपण या ठिकाणी याच्यावर जे शिकलो त्याच्यावर मी तुम्हाला एक 10 वाक्याची टेस्ट घेणार आहे. ही टेस्ट प्रत्येकाने सोडवायची आणि ती कॉमेंट बॉक्समध्ये लिहायची. मित्र, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद.